हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पंतप्रधान मोदींनंतर अमित शहांकडून सुद्धा नकली शिवसेना असं म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा, तर पवार गटाचाही नकली राष्ट्रवादी असा उल्लेख। यूपीएच्या 10 वर्षांच्या काळामध्ये महाराष्ट्राला काय दिलं याचा शरद पवारांनी हिशोब द्यावा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा शरद पवारांवर हल्लाबोल। बारामतीमध्ये मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार असे दोन मुद्दे शरद पवारांचं वक्तव्य। सुनेत्रा पवार बाहेरच्या पवार, शरद पवारांच्या वक्तव्याचा अर्थ। अजित पवारांच्या निवडणुकीतही भावंड फिरली, प्रत्येक निवडणुकीत कुटुंबातील सदस्य फिरतात, शरद पवारांचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल। मीही सामान्य नागरिक, राज ठाकरेंच्या भूमिकेवरून नागरिक संभ्रमात असल्याच्या प्रश्नावर शरद पवार यांचं उत्तर। शाहू महाराज कोल्हापूरचे नसल्यामुळे ते खरे वारसदार नाहीत, शिंदे गटाच्या संजय मंडलिकांचं वादग्रस्त वक्तव्य। संजय मंडलिकांचा बोलविता धनी कोण? मंडलिकांनी त्वरित माफी मागावी, काँग्रेसच्या सतेज पाटील यांची मागणी। मंडलिकांचं वक्तव्य म्हणजे विरोधक किती खालच्या पातळीवर जाऊन टीका करतायत याचं उदाहरण। शरद पवारांचा महायुतीवर निशाणा। संजय मंडलिकांनी छत्रपतींच्या गादीचा अपमान केला, डुप्लिकेट शिवसेनेनं सगळं ताळतंत्र सोडलं, संजय राऊतांची शिंदे गटावर टीका। मंडलिकांकडून बहुतेक स्लिप ऑफ टंग झाली असावी, छत्रपतींच्या घराण्याचा अपमान करण्याचा हेतू नसावा, भाजपच्या प्रवीण दरेकर यांची अजबच सारवासारव। पश्चिम महाराष्ट्रात भाजपला धक्का, धैर्यशील मोहिते 14 एप्रिलला पवार गटामध्ये प्रवेश करणार, धैर्यशील मोहिते पवार गटाचे माढा लोकसभेचे उमेदवार। नारायण राणेंना तिकिटासाठी झुलवत ठेवला आहे, दिल्लीतील त्यांची किंमत कळली, विनायक राऊतांनी नारायण राणेंना डिवचलं। अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांची 50% मनस्थिती आमच्यासोबत येण्याची होती, प्रफुल्ल पटेल यांचा मोठा दावा। प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं ते सत्य आहे, शरद पवार महायुतीमध्ये येणार होते, या प्रफुल्ल पटेलांच्या दाव्याला फडणवीसांकडून दुजोरा। धुळ्यामध्ये शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनं काँग्रेसमध्ये नाराजी, काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, अडगळीतला उमेदवार आयात केल्याचा स्थानिक काँग्रेसचा आरोप। भाजपला पाठिंबा दिल्यामुळे मनसे सरचिटणीसांसह डोंबिवलीमधल्या 8 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, तर ठाणे भाजपच्या ब्रिजेश तिवारींसह 40 पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश। ज्यांनी राजीनामा दिला ते फार प्रभावी नव्हते, त्यांचा काहीही फरक पडणार नाही, मनसे नेते प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया। छगन भुजबळ यांना उमेदवारी देत असाल तरच जागा घ्या, नाशिकच्या जागेसाठी भाजपची अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अट, स्वतः छगन भुजबळ यांची माहिती। माढ्यामध्ये भाजपच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना उपस्थित केलेल्या प्रश्नांना गोंधळ, शेती योजनेमध्ये आर्थिक फसवणूक केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप, टेंभुर्णीमधल्या बैठकीमधला प्रकार। काही शेतकरी सहमत नसतील, पण भाजपच्या योजनांचा लाभार्थी ठरलेला मोठा शेतकरी वर्ग भाजपच्या पाठीशी, उडालेल्या गोंधळावर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांचा दावा। तडस कुटुंबियांकडून माझ्यावर अन्याय, मला अपमानास्पद वागणूक, घरातून हाकललं, लोखंडी रॉडनं मारहाणी केली, भाजपच्या रामदास तडस यांची सून पूजा तडस यांचा गंभीर आरोप। माझ्यावरील आरोप विरोधकांचं षडयंत्र, निवडणुका आल्यामुळे माझ्यावर गंभीर आरोप होत आहेत, रामदास तडस यांनी आरोप फेटाळले, तर न्यायप्रविष्ट प्रकरणावर राजकारण नको, पंकज तडस यांची प्रतिक्रिया। विशाल पाटील विश्वजित कदम यांच्या भावना समजू शकतो, पण सांगलीमध्ये जातीयवादी शक्तींचा मुकाबला करण्यासाठी ठाकरे गटच हवा, संजय राऊतांचं वक्तव्य। जागा वाटपामध्ये आमच्या नेत्यांनी कडक भूमिका घेणं गरजेचं होतं, वर्षा गायकवाड यांची नाव न घेता नाना पटोले यांच्यावर टीका। विजय वडेट्टीवार अशोक चव्हाणांचे राईट हँड, वडेट्टीवार लवकरच भाजपत जाणार, धर्मराव बाबा आत्राम यांचा दावा, तर धर्मराव बाबा आत्रामांची नार्को टेस्ट करा, वडेट्टीवारांची मागणी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।